Hello friends, today we discuss about one point in vertical circular motion, that is when the vehicle is the top of the convex road or bridge. जर एखादं व्हेकल कॉन्व्हेक्स ब्रिजच्या टॉपला जर असेल तर त्याचं जे टोटल फोर्स आहे त्या व्हेकलवरती ॲक्ट असणारा तो आपण डिफाईन करू शकतो. सो सी इन दिस डायग्राम देर इज वन कॉन्व्हेक्स ब्रिज and the vehicle is at the top of the bridge. Okay, so in this case when the vehicle is moving in a downward direction, so two forces acting on that vehicle. One is a normal reaction in vertically upward direction and second is the weight of the vehicle that is in a downward direction. So our vehicle is moved from top to bottom, so mg is greater than n पेक्षा mg काय असणार आहे ग्रेटर. सो वी कॅन राईट mg मायनस n इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. कारण हे कुठलं मोशन आहे सर्क्युलर मोशन. सो सर्क्युलर मोशनला कुठला फोर्स नेसेसरी आहे सेंट्रिपिटल. सो mg मायनस n इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. देअरफॉर वी कॅन राईट n इज इक्वल टू mg मायनस mv स्क्वेअर अपॉन r. So this is the normal reaction. Acting on that vehicle, and that normal reaction is nothing but the force, apparent force at that time. So this n, when the vehicle is moving in a downward direction, its velocity is now increases. बघा त्याची व्हॅलोसिटी काय होणार आहे इनक्रीज होणार आहे. देअरफॉर दिस n इज डिक्रीजेस बिकॉज mg इज अगेन कॉन्स्टंट. त्या व्हेकलचं जे वेट आहे ते आपण काय कन्सिडर करूया कॉन्स्टंट. जर वेट कॉन्स्टंट राहायचं असेल तर मास कॉन्स्टंट आहे, रेडियस कॉन्स्टंट. ॲज व्ही इनक्रीजेस देन विच फॅक्टर डिक्रीजेस, दिस नॉर्मल रिॲक्शन गेट डिक्रीजेस. देअरफॉर व्हेन व्हेकल इज मुव्हिंग फ्रॉम टॉप टू बॉटम इट्स वेलॉसिटी इनक्रीजेस अँड n डिक्रीजेस. नाव देर इज वन कंडिशन, इफ n इज 0 असं कन्सिडर करा की n 0 आहे, म्हणजेच काय वेलॉसिटी काय पाहिजे त्या पोझिशनला मॅक्सिमम पाहिजे. आणि हे जर व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट केली n इज इक्वल टू 0 देन वी गेट v इज इक्वल टू √rg. क्लियर. सो ॲज वी गो इन अपवर्ड डायरेक्शन देन द velocity of the vehicle is decreases and n increases, and if we go in a downward direction then n decreases and velocity increases. ओके, हे झालं कॉन्व्हेक्स ब्रिजच्या टॉपला असताना. हेच व्हेकल जर तुमचं कॉन्केव ब्रिजच्या बॉटमला असेल तर त्याच्यासाठी येणारं जे इक्वेशन आहे ते काय असणार आहे ॲज n इज ग्रेटर दॅन mg. ओके, सो वी कॅन राईट, आता या ठिकाणी n ग्रेटर आहे कोणापेक्षा mg पेक्षा. सो n मायनस mg इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स अँड वी नो दॅट n इज इक्वल टू mg. हे पुट केलं की तुम्हाला हे सेकंड इक्वेशन मिळते. सो इन केस ऑफ व्हेकल ॲट द टॉप ऑफ ब्रिज देन n इज इक्वल टू mg मायनस सेंट्रिपिटल फोर्स, and when the vehicle is the bottom of the bridge then n or f, it is also called as n is equal to mg plus mv square. Already we learn the tension at highest point and tension at lowest point. so कुठलं टेन्शन जास्त असतं लोएस्टचं, ते कितीने जास्त असतं mg आणि कितीने कमी असतं mg. तर इकडं फक्त काय केले आपण व्हेकल मूव्ह होताना सेंट्रिपिटल फोर्स मायनस केला आहे आणि इकडं सेंट्रिपिटल फोर्स प्लस केला आहे. सो रिमेंबर दॅट. देन नेक्स्ट कन्सेप्ट इज स्पियर ऑफ डेथ. सो स्पियर ऑफ डेथ याच्या अगोदर आपण एक कन्सेप्ट बघितला होता वेल ऑफ डेथ. इन वेल ऑफ डेथ देर इज अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. या ठिकाणी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होतं. आता हा स्पियर ऑफ डेथ आहे. स्पियर ऑफ डेथ म्हणजे हॅलो स्पियर. In that halo sphere the two-wheeler rider moving initially in horizontal circle and lastly move in a vertical circle. Okay, so this is the स्पियर ऑफ डेथ. त्याला आपण मृत्यू गोल पण म्हणू शकतो. तर ह्याची जी इन्फॉर्मेशन ह्याच्यावरती तुम्हाला नोट विचारली जाईल. राईट अ नोट ऑन अ स्पियर ऑफ डेथ. So in a sphere of death, two-wheeler rider
अंडरगो राऊंड इनसाइड अ हॅलोस्पियर. हा एक हॅलोस्पियर आहे आणि त्याच्यामध्ये 2 व्हीलर रायडर काय करतो, राऊंड करत असतो. ही स्टार्टिंग विथ स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल. तो काय डायरेक्ट व्हर्टिकल राऊंड घेत नाही, तो सुरुवातीला काय करतो, स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल्स करतो. आणि स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल म्हणजे असे सुरुवातीला असं असं मूव्ह होतो तो आणि नंतर व्हर्टिकल सर्कल करतो. सो इनिशियली ही स्टार्ट विथ ए स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल अँड परफॉर्म रिव्हॉल्युशन अलॉंग ए व्हर्टिकल सर्कल. सो इन दिस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन टेन्शन. आता जर तुम्ही कोनिकल पेंडुलम घेतलं तर तुम्हाला माहिती आहे स्ट्रिंगनं बांधलेला असतो कोनिकल पेंडुलम. आणि कोनिकल पेंडुलममध्ये काय असणार आहे, टेन्शन. आणि टेन्शनमुळे आपल्याला सर्क्युलर मोशन काढता येतं. आता या ठिकाणी हॅलोस्पियरमध्ये कुठलंही स्ट्रिंग नाही आहे बांधलेलं, त्यामुळे इथं जो टेन्शन आहे तो टेन्शन येत नाही. इथं काय येतं, डायरेक्टली नॉर्मल रिॲक्शन. सो इन दिस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन टेन्शन इज रिप्लेस बाय द नॉर्मल रिॲक्शन फोर्स म्हणूया त्याला एन. सो इनिशियली देर आर नियरली हॉरिझॉन्टल सर्कल. सुरुवातीला हॉरिझॉन्टल सर्कल असतात आणि त्यावेळी तुम्हाला जे लिनियर स्पीड आहे ते कसं पाहिजे, लार्ज. हॉरिझॉन्टल सर्कलसाठी व्ही लार्ज पाहिजे आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशनसाठी ओमेगा लार्ज पाहिजे. लक्षात ठेवा, हॉरिझॉन्टलसाठी व्ही लार्ज असतो आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशनसाठी ओमेगा. ओमेगा म्हणजेच काय, 2πn. म्हणजे जर तुम्हाला स्मॉल स्पेरिकल बॉलमध्ये जर व्हर्टिकली मोशनमध्ये फिरायचं असेल तर नंबर ऑफ राऊंड्स जास्त करावे लागतात आणि जेव्हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये फिरायचं असतं तेव्हा फास्ट स्पीडनं जायला लागतं. येते लक्षात. सो इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हेकल इज ग्रेटर, किंवा त्याला आपण अँग्युलर स्पीड पण म्हणू शकतो, इज ग्रेटर इन अ स्मॉलर सर्कल. कारण तो हॅलोस्पियर जो आहे तो कसा असतो, स्मॉल असतो. ठीक आहे, तर याला म्हणतात स्पियर ऑफ डेथ. तर राईट ए नोट ऑन स्पियर ऑफ डेथ असं क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर आज आपण स्टार्ट करतोय नेक्स्ट पॉईंट, दॅट इज रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन. आता आपल्या या ठिकाणी कुठला पार्ट संपवला आपण, सर्क्युलर मोशन. आता आपण रोटेशनल मोशनला स्टार्ट करतोय. इन दॅट रोटेशनल मोशन वी डिस्कस फर्स्ट पॉईंट दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. या ठिकाणी आपण बघणारे तो पॉईंट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाला आय या लेटरनं डिनोट केलं जातं. कुठलं लेटर, आय. सो दिस इज वन फिजिकल क्वांटिटी. आता ह्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला काय बघायचं आहे, डेफिनेशन आणि ही क्वांटिटी कशा कशावरती डिपेंड असतं. तर याची डेफिनेशन आहे मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ ए बॉडी अबाउट गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता ही रिजिड बॉडी दिसते, रिजिड बॉडी. तर ह्या रिजिड बॉडीवरती आपण काय केलं, एक ॲक्सिस ऑफ रोटेशन फिक्स केला. सो दॅट बॉडी इज इन अ नाऊ रोटेशनल मोशन. बॉडी कुठल्या मोशनमध्ये आहे, रोटेशनल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रोटेटिंग बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइन्ड ॲज. तर तो काय असतो, सम ऑफ, हा कोणाचा तरी सम आहे, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ, कोणाचा प्रोडक्ट आहे, मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन, किंवा त्याला आपण म्हणूया स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. जर मी पहिला पार्टिकल घेतला तर m1 r1 स्क्वेअर, दुसरा घेतला तर m2 r2 स्क्वेअर, तिसरा घेतला तर m3 r3 स्क्वेअर. बघा m1 कुठं ठेवला ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून, r1 एवढ्या डिस्टन्सवरती, m2 r2 एवढ्या, m3 r3 एवढ्या. म्हणून डेफिनेशन काय होते, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन is defined as sum of product of mass of particle and square of perpendicular distance from axis of rotation. Now see here explanation. Consider a rigid body. ही rigid body है, rotating about a given axis of rotation. हा axis of rotation है. Suppose body consist of n particle. ही body किती particle न तयार झाली आहे, n particles having masses m1, m2, m3 up to mn and situated at a distance. हे पार्टिकल कुठे ठेवलेत, r1 डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन, r2 r3 अप टू n नंबरचा पार्टिकल rn एवढ्या डिस्टन्सला, कुठून, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. देन बाय द डेफिनेशन, डेफिनेशन जर प्रमाणे जर आपल्याला बघायला गेलं तर
मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ ए बॉडी इज इक्वल टू सम ऑफ, हा काय सम, कोणाची सम आहे, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ mass of each particle and square of perpendicular distance from axis of rotation. So moment of inertia m1 r1 square plus m2 r2 square plus dash dash up to mn rn square. आणि नंबर ऑफ टर्मची ॲडिशन असेल तर त्याला आपण समेशन साईननं रिप्लेस करतो, समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर. म्हणजे m1 असेल तर r पण 1, m2 असेल तर r पण 2, कारण इथं आय दोघांसाठी आय लेटर घेतले. सो the formula becomes moment of inertia or I, त्याला नोटेशन I पण देऊ शकतो. I is equal to summation of m(i)r(i) square where I goes from 1 to n. Clear? This is the moment of inertia. हे झालं तुमची रिजिड बॉडी कुठल्याही शेपची असेल आणि पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन कसंही असेल. कन्सिडर करा की एखादी स्क्वेअर प्लेट घेतली, त्या स्क्वेअर प्लेटमध्ये मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, सगळीकडे सारखं, त्याला म्हणायचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. मग युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनला फॉर्म्युला इंटिग्रेशननं रिप्लेस करतात. काय करतात, इंटिग्रेशननं रिप्लेस करतात. सो तो फॉर्म्युला येईल r² dm. आता इथं dm का घेतलं तर ही जी स्क्वेअर प्लेट आहे ही नंबर ऑफ पार्टिकल्सनं तयार झाली आहे आणि प्रत्येक पार्टिकलचं मास काय सेम आहे आणि प्रत्येक पार्टिकलचं मास काय dm एवढं आहे. फक्त बदलतंय काय तर डिस्टन्स. म्हणून इंटिग्रेशन r² dm. इन्स्टेड ऑफ समेशन वी यूज द साइन इंटिग्रेशन. कळतंय? तर पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन जेव्हा कंटिन्युअस असेल, युनिफॉर्म असेल, सगळीकडे सारखं असेल तर तुम्ही ते इंटिग्रेशनच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकता. तर इंटिग्रेशनच्या फॉर्ममध्ये कसं लिहायचं, इंटिग्रेशन r² dm अँड dm इज द मास ऑफ ईच पार्टिकल. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. हा फॉर्म्युला असेल डिफरंट डिस्ट्रीब्युशनसाठी आणि हा असेल कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशनसाठी. ओके, देन इन जनरल आपण असं लिहू शकतो आय इज इक्वल टू मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. तुम्हाला जनरली जर लिहायचं असेल तर आपण फॉर्म्युला असं लिहू शकतो, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. देन इट्स युनिट, याचं युनिट बघायला गेलं तर मासचं युनिट काय किलोग्रॅम आणि डिस्टन्सचं युनिट मीटर. सो मीटरचं काय येईल स्क्वेअर, म्हणून किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आणि CGS युनिट ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर आणि त्याचे डायमेन्शन्स L⁻², M⁻1, T⁻0. ओके, देन दिस मोमेंट ऑफ एनर्शिया डिपेंड्स अपॉन, हा कोणावर डिपेंड आहे, एखादी बॉडी जर कन्सिडर केली तुम्ही तर त्या बॉडीचा मोमेंट ऑफ एनर्शिया जर तुम्ही काढायला गेला तर मोमेंट ऑफ एनर्शिया हा कशावरती डिपेंड आहे तर पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्ट्रीब्युशन कुठं आहे आणि कसं आहे. सो इंडिव्हिज्युअल मासेस, ते मासेस कुठं ठेवली आहेत, प्रत्येक मासवरती मोमेंट ऑफ एनर्शिया डिपेंड असणार आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन, दिलेल्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ आहे का लांब आहे त्याच्यावरती. आणि तिसरं पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन, मी ॲक्सिस ऑफ रोटेशनमध्ये घेतला तर सगळे पार्टिकल इकडच्या बाजूला डिस्ट्रीब्यूट आहे आणि मी जर या साईडला घेतला तर सगळे पार्टिकल एकाच साईडला डिस्ट्रीब्यूट झालेले. सो अशा केसमध्ये मोमेंट ऑफ एनर्शिया बदलतो. कशावरून बदलतो, जर ॲक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन बदलली तर. किंवा एक एक्झाम्पल घेऊया, रॉड. हा रॉडचा जर मधला ॲक्सिस घेतला तर तुम्ही मॅक्सिमम डिस्टन्स किती घेऊ शकता, याची लेंथ जर L असेल तर L/2 येईल, L/2 येईल. आणि जर मी इथं घेतला तर टोटल डिस्टन्स किती येईल L. म्हणजे नक्कीच डिस्ट्रीब्युशन लांब असेल तर येणारी मोमेंट ऑफ एनर्शियाची व्हॅल्यू लार्ज असणार आहे. कळतंय? सो पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन बदललं की मोमेंट ऑफ एनर्शिया चेंज होतो. ठीक आहे, तर आता आपण काय काय बघितलंय, मोमेंट ऑफ एनर्शियाची डेफिनेशन, मोमेंट ऑफ एनर्शियाचे दोन फॉर्म्युले, एक कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशनसाठी इंटिग्रेशनच्या फॉर्ममध्ये आणि डिस्ट्रिक्ट डिस्ट्रीब्युशनच्यासाठी समेशनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, त्याचे SI युनिट, CGS युनिट, डायमेन्शन्स आणि तो कशावरती डिपेंड आहे. ठीक आहे, तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, डिफाईन मोमेंट ऑफ एनर्शिया, एक्सप्लेन इट अँड मोमेंट ऑफ एनर्शिया इज डिपेंड्स अपॉन विच फॅक्टर्स. सो तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. त्यानंतर आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. पण त्याच्यासाठी अगोदर आपण काय करूया, सिम्बॉल्स बघूया. जेव्हा तुम्ही लिनियर मोशनमधून रोटेशनल मोशनमध्ये जाता
तेव्हा आपल्याला जे सिम्बॉल्स असतात ते सिम्बॉल्स चेंज होतात. तर त्यातला पहिला सिम्बॉल आहे, जर तुम्ही लिनियर मोशनमध्ये ऑब्जेक्टचं मास यम म्हणत असाल तर रोटेशनल मोशनमध्ये यम रिप्लेस बाय आय, म्हणजे कळतंय मोमेंट ऑफ एनर्शिया इज नथिंग बट मास इन रोटेशनल मोशन. देन डिस्टन्ससाठी आपण सिम्बॉल घेतो यस किंवा डिस्प्लेसमेंटसाठी, तर इकडं काय घ्यावं लागतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. इकडं व्हॅलोसिटी व्ही असेल तर इकडं अँग्युलर व्हॅलोसिटी ओमेगा. ॲक्सेलरेशन ए असेल तर इकडं अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. आता फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे लिनियरमध्ये तुम्हाला काय, एम इंटू ए, एम रिप्लेस बाय आय आणि ए रिप्लेस बाय अल्फा. देअरफॉर force is also replaced by torque. We know if there is rotational motion then we called torque, not called a force. जर रोटेशनल मोशन किंवा सर्क्युलर मोशन असेल तर आपण तिथं फोर्स नाही म्हणत, काय म्हणतो टॉर्क. सो टो इज इक्वल टू आय अल्फा. ओनली चेंज द सिम्बॉल्स. देन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m v स्क्वेअर. इथं काय 1/2 m v स्क्वेअर. तर सेम कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन काय येईल, हाफ तर कॉन्स्टंट आहे ॲज इट इज, मास रिप्लेस बाय आय आणि व्हॅलोसिटी रिप्लेस बाय ओमेगा. ठीक आहे. त्यानंतर लिनियर मोमेंटम तुम्हाला माहिती आहे, लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय मास इंटू व्हॅलोसिटी. मासला आपण काय म्हणतो इकडं आय आणि व्हॅलोसिटीला ओमेगा. सो लिनियर व्हॅलोसिटी डिनोटेड बाय लेटर पी आणि अँग्युलर व्हॅलोसिटी डिनोटेड बाय लेटर एल. ठीक आहे. तर हे झाले सिम्बॉल्स इन लिनियर अँड रोटेशनल मोशन. सो नाऊ वी हॅव टू प्रूव्ह द फॉर्म्युला. आपल्याला हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 I ओमेगा स्क्वेअर. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.